गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग guys. Subject plus auxiliary verb plus mate plus verb 6 या स्ट्रक्चरद्वारे सेंटेन्स काही काही सेंटेन्स बोलले जातात. ते सेंटेन्स कसे बोलले जातात, कसं लिहिले जाते, कसं वाचले जाते ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार. सब्जेक्ट प्लस ऑक्झिलरी वर्ब प्लस मेट प्लस वर्ब 6 या स्ट्रक्चरचा वापर तेव्हा करतात जेव्हा क्रिया करणारा आणि क्रिया करून घेणारा या दोघांची गोष्ट जेव्हा तिसरा कोणाला तरी सांगतो त्यावेळेस ह्या गोष्टी करण्यासाठी सांगण्यासाठी या स्ट्रक्चरचा वापर केला जातो. म्हणजे जो जो क्रिया करत आहे तो क्रिया स्वतः करत नाही, तर तो क्रिया दुसऱ्याकडून करून घेते, किंवा जो क्रिया करत आहे तो मुद्दाम तो स्वतःहून किंवा जाणून करत नाही, तर त्याच्याकडून तो दुसरा व्यक्ती करून घेते. त्यावेळेस आपण या स्ट्रक्चरचा वापर करतो. त्या दिवशी पण आपण याच पद्धतीचा स्ट्रक्चर वापरला होता, पण त्याच्यामध्ये 3 लोक होते. क्रिया करणारा, क्रिया करून घेणारा, म्हणजे एक होता क्रिया करून घेणारा, दुसरा होता क्रिया करणारा, आणि तिसरा होता तो क्रिया करणारा व्यक्तीची गोष्ट तो ऐकणारा, हा तिसरा व्यक्ती होता. व्हिडिओ नसेल पाहिला तर पाहून घ्या. म्हणजे त्याच्यामध्ये 3 लोकांची गरज होती. म्हणजे एक क्रिया करून घेत आहे, दुसरा व्यक्ती क्रिया करत आहे, आणि तिसरा व्यक्ती ही क्रिया काऊन केली, कोण केली, कशी केली, हा ऐकण्याचं काम तो तिसरा व्यक्ती करत आहे. आणि याच्यामध्ये लोक किती आहे, एक क्रिया करून घेणार आहे, एक क्रिया करणार आहे, आणि मग त्याच्यानंतर एक क्रिया करून घेणारा आणि एक क्रिया करणारा या दोघांची गोष्ट तिसरा बघत आहे. तो तिसरा मग तीच गोष्ट चौथ्याला सांगत आहे. कधी कधी 3च लोक पण असतात. एक क्रिया करून घेणारा, एक क्रिया करणारा, जो क्रिया करून घेत आहे तो तिसऱ्या व्यक्तीला सांगत आहे, यार याची अशी गोष्ट आहे, याला असं करावं लागते, तसं करावं लागते, याला असं सांगायला जाते. या पद्धतीचा सब्जेक्ट प्लस ऑक्झिलरी वर्ब प्लस मेट प्लस वर्ब 6 या स्ट्रक्चरचा वापर केला जाते जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःची क्रिया स्वतः न करता दुसऱ्याकडून स्वतःची क्रिया स्वतः न करता दुसऱ्याकडून करून घेते, किंवा एखादी क्रिया तो दुसऱ्या व्यक्तीकडून करून घेते, आणि जो क्रिया करत आहे तो मजबूर आहे त्या गोष्टीसाठी की यार मला नाही आवडत, ही जबरदस्ती केलं जाते किंवा असं केलं जात आहे म्हणून मी करत आहे, मजबूरी म्हणा किंवा काही म्हणा, त्या पद्धतीचे सेंटेन्स या स्ट्रक्चर मध्ये बोलले जाते. काल आपण त्या दिवशी आपला व्हिडिओ झाला त्याच्यामध्ये पण असंच आहे, सिमिलर आहे दोन्ही, पण थोडं फरक आहे, थोडं डिटेल बिट फार. आता आपण एक्झाम्पल बघूया, त्याच्या आधी फॉर्म्युला बघूया, स्ट्रक्चर बघू. सब्जेक्ट म्हणजे काय आहे तर तुम्हाला लोकांना माहितीच आहे. ॲमेझॉन आयु उई दे रामाशिमा रामादिमा गुमाशिमा शब्द शीट सब्जी तर ऑक्झिलरी वर्ब तो माहिती आहे, ॲमेझॉन वर हॅड शॅल विल बी ऑक्झिलरी वर्ब आहे. त्याच्यानंतर मेट, हा मेकचा वर्ब 2 आहे, वर्ब 3 पण आहे. मेकचा वर्ब 2 मेड आहे, तो सर्व सेंटेन्स मध्ये वापरावा लागणार आहे, सर्व सेंटेन्स मध्ये यूज करावा लागणार आहे. वर्ब 6 काय आहे ते पण माहितीच आहे. टेन्स व्हिडिओ पाहिले नसेल तर प्लेलिस्ट मध्ये जाऊन बघू शकता. वर्ब 6 काय आहे, 2 प्लस वर्ब 1 इज इक्वल टू वर्ब 6. 2 प्लस वर्ब 1 इज इक्वल टू वर्ब 6. फॉर एक्झाम्पल सेंटेन्स, ही इज मेड टू वॉक. ही इज मेड टू वॉक, त्याला चालविले जाते. सब्जेक्ट ही, ऑक्झिलरी वर्ब इज, मेड ॲज इट इज लिहिला, वर्ब 6 टू वॉक, वर्ब 6. ही इज मेड टू वॉक, त्याला चालविले जाते. ही इज मेड टू वॉक, त्याला चालविले जाते. म्हणजे तो स्वतःची क्रिया स्वतः करत नाही, त्याची क्रिया दुसरा करून घेत आहे. दुसऱ्या व्यक्ती तिसऱ्या व्यक्तीला सांगत आहे, किंवा तो तिसऱ्या व्यक्ती चौथ्या व्यक्तीला सांगत आहे. हे गोष्टी करत आहेत की अशी गोष्ट आहे, असं करत आहे, गोष्टी सांगण्यासाठी स्ट्रक्चरचा वापर केला जाते. ही इज मेड टू वॉक, त्याला चालविले जाते.
त्याला चालविले जाते. याचा अर्थ कालही चालवला, त्या दिवशी चालवला, त्याच्या 10 दिवसा आधी चालवला, तो आधी चालवत होता, उद्याही चालवण, परवा पण चालवण, निरोप पण चालवणच. म्हणजेच काय, परफेक्ट कंटिन्यू काम चालू आहे. म्हणजेच काय, परफेक्ट कंटिन्यू काम चालू आहे. तर हा जो मेड आहे, हा सांगते का हा काम परफेक्ट आहे. हा जो मेड आहे, आपण मेडचा सेकंड सेकंड फॉर्म वापरतो तर मेड, याचं कारण असं की हा सांगत आहे काम परफेक्ट आहे, आणि हेल्पी वर्ब सांगत आहे की यार काम परफेक्ट आहे, पण तोच काम कंटिन्यू सुद्धा आहे. यासाठी मेडचा वापर करण्यात आला. नेक्स्ट एक्झाम्पल, आय वॉज मेड टू रन. आय वॉज मेड टू रन, मला धावायला भाग पाडले, मला धावायला भाग पाडले, किंवा मला धावायला लावलं होतं. भाग पाडले किंवा लावलं होतं, मला धावायला लावलं होतं म्हणून मी लावलं. म्हणजे जबरदस्त, म्हणजे मला खुशी होती किंवा मी जाणून थोडी लावलं. मला धावायला लावलं होतं म्हणजे मला धावायला भाग पाडलं होतं. मजबुरी होती, यार भाग पाडलं म्हणून मी लावलं. सांगायचं तात्पर्य काय की माझी क्रिया मी स्वतः केलेली नाही आहे, माझी क्रिया दुसऱ्यानं माझ्याकडून करून घेतली आणि ते क्रिया करायला मी मजबूर होतो. हा सांगण्याचा इंटेन्शन आहे तो. या इंटेन्शनसाठी या स्ट्रक्चरचा वापर केला जाते. आय वॉज मेड टू रन, मला धावायला भाग पाडलं होतं. शी वॉज मेड टू सिंग ए सॉन्ग, शी वॉज मेड टू सिंग ए सॉन्ग, शी वॉज मेड टू सिंग ए सॉन्ग, तिच्याकडून गाणे म्हणायला, तिला गाणे म्हणायला भाग पाडलं, किंवा तिच्याकडून गाणे म्हणविले गेले, तिच्याकडून गाणे म्हणून घेतले, म्हणविले गेले, तिच्याकडे गाणे म्हणून घेतले, म्हणजे तिला गाणे म्हणायला भाग पाडला होता. म्हणजे तिला गाणे म्हणायला लावलं होतं. म्हणजे काय, तिला गाणे म्हणायला लावलं होतं. म्हणजे तिची इच्छा होती नव्हती माहित नाही, पण तिच्याकडून गाणे म्हणण्याची क्रिया ही दुसऱ्या व्यक्तीने केली. त्या दुसऱ्या व्यक्तीने तिसऱ्या व्यक्तीला सांगितलं, कंप्लेंट केली म्हणून, किंवा काय पण तिसऱ्या व्यक्तीला सांगितलं. ह्या पद्धतीच्या सेंटेन्ससाठी या स्ट्रक्चरचा वापर केला जाते. नेक्स्ट, दे विल बी मेड टू डान्स. दे विल बी मेड टू डान्स. ज्या टेन्स मधलं सेंटेन्स असेल त्या टेन्स मधले ऑक्झिलरी वर्ब लावायचे. दे विल बी मेड टू डान्स. मोस्ट ऑफ द टेन्स कोणते असो, प्रेझेंट, पास्ट, फ्युचर, याच्यामधले कंटिन्यू टेन्स मध्ये ऑक्झिलरी वर्ब लागते. ठीक आहे. दे विल बी मेड टू डान्स, त्या लोकांना नाचविले जाईल. दे विल बी मेड टू डान्स, त्या लोकांना नाचविले जाईल. कोणत्या, जे पण कोणी येणार आहे किंवा येतील त्या लोकांना नाचविले जाईल. म्हणजे जे लोक येणार आहेत त्या लोकांकडून क्रिया करून घेणार आहे. ते क्रिया करून कोण घेणार आहे, हा दुसरा व्यक्ती घेणार आहे. तो दुसरा व्यक्ती काय करणार, तिसऱ्या व्यक्तीला सांगून ठेवत आहे, इन्फॉर्मेशन देऊन ठेवत आहे की आता जे लोक येईल त्या लोकांना नाचविले जाईल. स्टोरी सांगण्यासाठी, गोष्ट सांगण्यासाठी या स्ट्रक्चरचा वापर केला जातो. त्याच्यानंतर द चिल्ड्रन विल बी मेड टू प्ले, मुलांना खेळायला भाग पाडले जाईल. द चिल्ड्रन विल बी मेड टू प्ले, मुलांना खेळायला भाग पाडले जाईल. म्हणजे मुलांना खेळायला भाग पाडले जाईल किंवा मुलांना खेळायला लावलं जाईल. मुलांना खेळायला लावलं जाईल. मुलांना खेळायला भाग पाडले जाईल. द चिल्ड्रन विल बी मेड टू रन. आता जे काही मुले येतील किंवा शाळेत अडकतील किंवा कुठं गावाला गेले किंवा कुठं पण गेले, तू तिथं नको पाठवू त्याला, कारण तिथं पाठवलं असलं तर मुलांना खेळायला भाग पाडतात. म्हणजे ते मुलांना खेळायला लावलं जाईल. म्हणजे मुलांचं मानसिकता नसेलही तरी ते एक प्रकारची जबरदस्ती म्हणून तो काम त्याला करावंच लागणार. म्हणजे अशा स्ट्रक्चर, अशा वाक्यासाठी, अशा सेंटेन्ससाठी या स्ट्रक्चरचा वापर केला जाते. या पद्धतीचा आपला व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करून ऑल ऑप्शन चूज करा आणि व्हिडिओ शेअर करा सर्व मित्रमैत्रिणी व गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड, फ्रेंड्स, सर्वांना शेअर करा. नमस्कार.